नमस्कार मंडळी, आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या श्री देशपांडे गुरुजी या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती. सिंह राशीच्या मंडळींनो, कधी कधी असं होतं का की बाहेरून तुम्ही जगाशी लढायला एकदम तयार असता, चेहऱ्यावरती तोच करारीबाणा आत्मविश्वास असतो, पण आतमध्ये मात्र विचारांचं एक वादळ घुंगावत असतं. बाहेरून जग म्हणतंय हा माणूस किती खंबीर आहे, पण आतून तुमचं मन तुम्हाला विचारत असतं, माझं नक्की काय चुकतंय. जर सध्या तुमच्या आयुष्यात असंच काहीसं घडत असेल तर काळजी करू नका. आज आपण अत्यंत सखोलपणे पाहणार आहोत जुलै 2026चे सिंह राशीचे सविस्तर राशी भविष्य. हा महिना तुमच्यासाठी साधासुद्धा नक्कीच नाही आहे. हा महिना आहे तुमच्या अहंकार, भावना आणि स्वतःची ओळख यांची परीक्षा घेणारा. तुमचीच गोष्ट तुमच्याच भाषेत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी, ज्योतिषशास्त्र म्हणजे दुसरं काही नसून निसर्गाचा आपल्याला मिळालेला एक संकेत आहे. या जुलै महिन्यात ग्रह आकाशात अशी काही चाल खेळत आहेत जी थेट तुमच्या मानसिकतेवरती परिणाम करणार आहेत. मंगळ बसलाय तुमच्या दशम भावामध्ये म्हणजेच वृषभ राशीमध्ये, जो तुम्हाला कामाची प्रचंड ऊर्जा देईल. गुरु आहे कर्क राशीमध्ये आणि शनी महाराज आहेत मीन राशीमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहू कुंभ राशीमध्ये आहे आणि केतू थेट तुमच्या स्वतःच्या सिंह राशीत म्हणजेच पहिल्या घरामध्ये ठाण मांडून बसलेला आहे. या सोबतीला 4 जुलैला शुक्र तुमच्या राशीत येतोय, 7 जुलैला बुध मिथुन राशीत जातोय आणि 16 जुलैनंतर सूर्य कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. याचा सोप्या भाषेत अर्थ काय तर एकीकडे शुक्र तुम्हाला जगातील सगळ्यात आकर्षक आणि आत्मविश्वासू व्यक्ती बनवणार आहे, तर दुसरीकडे केतू तुमच्या मनामध्ये भ्रम आणि कन्फ्युजन निर्माण करणार आहे. म्हणजेच हा महिना आत्मविश्वास विरुद्ध मानसिक संघर्ष असा असणार आहे. सिंह राशीचा मूळ स्वभाव नेमका कसा असतो तर राजासारखं जगणं, कोणासमोर न झुकणं आणि नेहमी उठून दिसणं. 4 जुलैला जेव्हा शुक्र तुमच्या राशीमध्ये येईल ना, तेव्हा तुमची ही रॉयल इमेज आणखीच चमकेल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमची स्टाईल, तुमचं बोलणं लोकांना नक्कीच प्रभावित करेल. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. तुमच्या स्वतःच्या राशीत केतू बसला आहे. केतू हा संन्यासाचा, डिटॅचमेंटचा आणि गोंधळाचा ग्रह म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या महिन्यात एक विचित्र विरोधाभास जाणवेल. बाहेरून तुम्ही खूप स्ट्रॉंग आणि कॉन्फिडंट दिसाल, पण रात्री जेव्हा एकटे बसाल तेव्हाच मनात थोडा रिकामीपणा नक्कीच जाणवेल. मी सगळ्यांसाठी एवढं करतो, पण लोक मला पूर्णपणे का समजून घेत नाहीत? माझ्याकडूनच नेहमी सगळ्यांच्यापेक्षा का असतात? हा प्रश्न या महिन्यात तुमच्या मनात वारंवार येईल. हा काळ बाहेरच्या लोकांकडून कौतुक मिळवण्याचा नक्कीच नाही. हा काळ केतू तुम्हाला स्वतःला ओळखण्यासाठी नक्कीच देत आहे. आता बोलूया तुमच्या कर्माबद्दल. वृषभ राशीतील मंगळ तुमच्यात कामाची प्रचंड ऊर्जा भरेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमची चांगली छाप पाडाल. तुमच्यातील नेतृत्व गुण, लीडरशिप नक्कीच उठून दिसेल. 7 जुलैला जेव्हा बुध मिथुन राशीत जाईल तेव्हा तुमची बुद्धी अतिशय शार्प होईल. तुम्ही समोरच्याला तुमच्या शब्दांनी हरवू शकाल. पण इथे सिंहाचा एक दोष नक्कीच नडतो, तो म्हणजे अति आत्मविश्वास किंवा ठामपणा. केतू आणि मंगळाच्या प्रभावामुळे तुम्ही तुमच्या मतावरती अतिशय ठाम राहाल. मी म्हणतोय तेच बरोबर आहे ही तुमची प्रवृत्ती वाढू शकते. यामुळे कामाच्या ठिकाणी बॉस किंवा सहकाऱ्यांसोबत संवाद तुटणे किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात. तुमचे शब्द योग्य असतील, पण ते ज्या पद्धतीने तुम्ही मांडाल ते लोकांना टोचू शकतं. त्यामुळे या महिन्यामध्ये ऑफिसमध्ये इगो साईडला ठेवून काम करा, प्रगती नक्की होईल. पैशांच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा महिना मध्यम पण डोळे उघडणारा आहे. राशीत शुक्र असल्यामुळे तुमची इच्छा होईल की छान कपडे घ्यावेत, ग्रूमिंग करावं, महागड्या वस्तू घ्याव्यात किंवा कुठेतरी फिरायला जावं. यालाच म्हणतात लक्झरी किंवा इमोशनल स्पेंडिंग. कधी कधी मनात चाललेला गोंधळ शांत करण्यासाठी सिंह राशीचे लोक काय करतात? शॉपिंग करतात किंवा कुठेतरी पैसा खर्च करतात. खर्च करताना खूप आनंद होईल, पण दुसऱ्या दिवशी बँक बॅलन्स पाहिल्यावरती विचार येईल, अरे रे रे, हे खरंच गरजेचं होतं का, की मी फक्त मूड चांगला करण्यासाठी खर्च केला आहे. कर्क राशीतील गुरु तुम्हाला कुठून तरी अचानक आर्थिक आधार किंवा मार्ग नक्कीच दाखवेल. पण जर तुम्ही पैशाचं नियोजन केलं नाही
तर आलेला पैसा नक्की कुठे गेला हे तुम्हाला कळणार देखील नाही. अचानक येणारे खर्च टाळण्यासाठी बजेट नक्कीच बनवा. मित्रांनो, सिंह राशीच्या माणसांचं हृदय फार मोठं असतं. ते आपल्या माणसांवरती जीवापाड प्रेम करतात. पण या महिन्यात कुटुंबियांना तुमचा स्वभाव थोडा इगोस्टिक किंवा हट्टी वाटू शकतो. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींवरती मतभेद होण्याची शक्यता खूप जास्त आहे. तुम्ही प्रेमाने सांगत असाल, पण तुमच्या आवाजातला अधिकार समोरच्याला राग आणू शकतो. पण घाबरू नका, राशीतील शुक्र इथे मदतीला येईल. शुक्र घरात आणि नात्यामध्ये आकर्षण आणि भावनिक जोड देखील वाढवेल. हा महिना तुम्हाला लव आणि इगो म्हणजेच प्रेम आणि अहंकार या दोघांमध्ये बॅलन्स कसा ठेवायचा हे नक्कीच शिकवणार आहे. जिथे तुमची माणसं आहेत तिथे जिंकण्यापेक्षा कधी कधी हरण्यात जास्त आनंद असतो, हे लक्षात ठेवा. जिथे प्रेम जीवनाबद्दल बोलायचं झालं तर हा महिना खूप इंटेन्स म्हणजे तीव्र भावनांचा आहे. सिंगल लोकांसाठी आयुष्यात नवीन व्यक्तीचं आकर्षण निर्माण होऊ शकतं. जुने मित्र किंवा जुनं प्रेम पुन्हा आयुष्यात डोकावू शकतं. रिलेशनशिपमध्ये असलेल्यांसाठी केतूच्या प्रभावामुळे एक वेगळीच गडबड नक्कीच होईल. नात्यामध्ये फिलिंग्स खूप स्ट्रॉंग राहतील. एकमेकांबद्दल प्रेम असेल पण क्लिअरिटी नक्कीच नसेल. मनामध्ये पार्टनरबद्दल कुठेतरी संशय किंवा संभ्रम निर्माण होऊ शकतात. आपल्या नात्यात नक्की काय चाललंय हेच समजायला मार्ग राहणार नाही. अशा वेळी शांत राहा. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. आरोग्याच्या दृष्टीने शारीरिक मोठी समस्या दिसत नाही, पण मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. बाहेरून वाघासारखा फिरणारा सिंह रात्री मात्र विचारांच्या गर्तेमध्ये नक्कीच अडकतोय. ओव्हर थिंकिंग, राग आणि अपुरी झोप यामुळे या गोष्टी या महिन्यात तुम्हाला त्रास देऊ शकतात. लोक माझ्याबद्दल काय विचार करतात या विचारापेक्षा मी स्वतःला नक्की कुठे पाहतोय आणि मला काय हवंय यावरती लक्ष केंद्रित करा. ध्यान करा. बाहेर शांत ठेवा. सिंह राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना संमिश्र आहे. बुध मिथुन राशीत असल्यामुळे तुमची आकलन शक्ती आणि बुद्धी खूप वेगवान चालेल. पण अडचण अशी आहे की जितकी बुद्धी तेच तितकंच मन जास्त भरकटणार. क्षमता असूनही अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा दुप्पट मेहनत घ्यावी लागेल. सोशल मीडिया आणि मित्रांपासून थोडे दिवस लांब राहा. तर माझ्या सिंह राशीच्या मित्रांनो, एकूण पाहिलं तर हा जुलै 2026चा महिना तुमच्यासाठी पर्सनॅलिटी ट्रान्सफॉर्मेशन विथ इनर कन्फ्युजन घेऊन येत आहे. म्हणजेच बाहेरून तुमची प्रगती आणि चमक वाढणार आहे, पण आतून तुम्हाला स्वतःला अधिक प्रगल्भ बनवायचं आहे. आता हा झाला गोचरचा सर्वसाधारण परिणाम, पण तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती कशी आहे, महादशा कोणती चालू आहे यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. जर तुम्हाला तुमच्या कुंडलीबाबत, तुमच्या करिअरबाबत, नोकरी, व्यवसाय, विवाह किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल सखोल आणि वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आमच्याशी थेट संपर्क साधू शकता. आपली कुंडली मार्गदर्शन सेवा पूर्णपणे सशुल्क म्हणजेच पेड आहे. त्याची फी आपण सर्वांना परवडेल अशीच 199 रुपये ठेवली आहे. सविस्तर विश्लेषणासाठी आणि उपायांसाठी तुम्ही स्क्रीनवर दिसणाऱ्या आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती मेसेज करू शकता. तर मंडळी, हे होते जुलै 2026चे सिंह राशीचे सविस्तर राशी भविष्य. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल, यातल्या गोष्टी तुमच्या आयुष्याशी काही रिलेट झाल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची रास नक्की लिहा. चला तर मग अशा सखोल आणि अचूक ज्योतिष मार्गदर्शनासाठी भेटत राहूया आपल्या श्री देशपांडे गुरुजी या चॅनलवरती. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.